गाईच जिरली जिरली आता कसं जिरली ना इलुदा जिरली काय चांगलीच हा गाईच कसा बी लागले गावला ना आता हा चिकन लेग पीस मागासपासून बघता बाई तर गाई तर जो छोटे मुलांना आपण घेऊन येतो हॉटेलला जेवायला तर गाई चिकन रान आलेला आहे बाबा तुम्ही चिकन रान जबरदस्त आहे मस्त बघा टमाटर आणि तुम्हाला दुसरं कुठे भेटणार नाही ही आमची स्पेशल चटणी आहे स्पेशल चटणी चिकन रान आणि फिश बरोबर आम्ही देतो ती चटणी टेस्ट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ती चटणीची टेस्ट किती भारी येते बरोबर नमस्कार मित्रांनो सरचे स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगवरती जर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असाल तर सॅमी कलन ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जर कोणी फॉलो नसेल केला त्याने जाऊन सॅमी कलन ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला रील्स बघायला भेटेल आणि सॉन्ग किंवा ब्लॉग आल्यावरती ती लिंक टाकल्यावरती स्टोरीला ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर आपण आज असे फॅमिली रेस्टॉरंटला चाललो आहे द विलेज फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलला आपण चाललेलो आणि लोकेशन आहे शेरडॉन मुंबई गोवा हायवे इथे हा जो लोकेशन आहे या लोकेशनला आपण चाललेले आहे आणि तिथला जो विलेज आहे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपण त्याचं आहे ना तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला तिथे हॉटेलवरती गेल्या मी लोकेशन देणार आहे कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस पूर्ण देणार आहे आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला देणार आहे आणि हां तिथे हॉटेलला आपल्याला काही मेनू खायला भेटते ते नक्की तुम्हाला रील्समध्ये आणि ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला गाईज आपल्यासोबत किती पब्लिक आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे तर चला सॅमी कलन ऑफिशियल या ब्लॉगवरती तुम्ही कंटिन्यू राहा चला तर गाईस आता आम्ही निघतोय आता जायला ही मंडळी तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये बघतच असाल टोन वाचूनच असताना केव्हा येते येऊ नको आम्ही तर चला हे काही बोलतं गावानं हालत दिले तर बोलतं आपले का चावल हालत तर मंडळी आता हालत बी ना असं वाटते म्हणा चला तर आता आपण बसतो आपल्या लालपरीला घेऊन चालले आहोत तर कंटिन्यू करा ब्लॉग चला गाईच आता आपण पोहोचलेलो पनवेलला पोहोचलो ना सिग्नल सुटलाय बघा गाईस सिग्नल सुटले गेअर टाकू द्या आता या आता गेअर टाकायला लागेल पनवेलचा यो सर्कल आहे इथे बघा पनवेलचा सर्कल आणि आता सरळ चालले आपण आणि तो हॉटेल कुठं एक्झॅक्ट माहिती आहे का पलसपे फाटा ना पलसपे फाट्यापासून 3 किलोमीटर आहे फक्त 3 किलोमीटर आणि जाऊ आणि तिथे तुम्हाला मस्त भारी आपण ब्लॉग बनवून दाखवू गाईड आमचा ब्लॉग कसा होतो तर गाईचा सो फायनली आपण पोहोचलेला आहे हे बघा लोकेशन दाखवता बघा हे स्टेशन लोकेशन इकडून जायचं असेल तर आपण अलिबागला इकडून जातो पेनला वगैरे जायचं असेल आणि इथे समोरच हॉटेल आहे हे बघा हॉटेलचं नाव पण आहे बघा हे हॉटेलचं नाव आहे बाकी तिथेशीन आणि जो एक्झॅक्ट लोकेशन सांगता साहिल लपेटा हॉटेलचे थोडंसं पुढंशीन आणि बाका गाईस पार्किंगला वगैरे जागा भरपूरच आहे पार्किंगसाठी पण मस्तपैकी चला गाईस आता आपण कुठे आलेले आहे बघा द विलेज हॉटेलला आलो आहे आणि मस्त इथून बाहेरच्या बघा हॉटेल दाखवता मी हॉटेल मस्त जबरदस्त हॉटेल आहे बाहेरच्या रुपांश कसा हॉटेल आहे भारी आहे पार्किंग बिर्किंग आणि चला तर गाईचं आता आपण जाऊया पहिले भेटू आपण दादांना नमस्कार 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 चला हिरो बोललो हा कोण कसं बसल्यान अरे टुटल बिटल तर गाईच आता आपण फायनली हॉटेलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हॉटेलमध्ये तुम्हाला जर का फॅमिलीसाठी जर फॅमिली रेस्टॉरंट आहे ना मस्त ते AC वगैरे लावलेली आहे आणि मी तुम्हाला आता दाखवतो पहिले हे बघा फॅमिलीसाठी जबरदस्त तुम्ही इथे मॅच पण बघू शकता आणि बाकी बघा या साईडला पण पूर्ण फॅमिली बसू शकता त्याच्यानंतर अजून आता इथे आमची पूर्ण टीम येणार आहे बसायला आता एक टेबल आता जॉईन करायला लागेल आम्हाला आणि मस्तपैकी जो पण काय इथे जेवण भेटतो काय स्टॅटर भेटतो आहे तर सर्व मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये आणि रील्समध्ये दाखवणार आहे तर जो छोटे मुलांना आपण घेऊन येतो हॉटेलला जेवायला बड्डे सेलिब्रेशनसाठी आणि इथे तुम्हाला जे छोटे पोरांना जे खेळण्याची
तर जे हे आहेत ना म्हणजे आवड पूर्ण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण आहे ना अजून तुम्हाला इथे किती मोठा म्हणजे हॉटेल आहे ते पण तुम्हाला दाखवणार. रूम्स किती आहेत इथे जेवण्यासाठी ते पण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला इथे बघा भरपूर सारी इथे पब्लिक येते. इथे पण एवढी पब्लिक आहे प्लस अजून तिकडे बाहेर. कारण की आम्ही इथे का बसलो माहिती आहे का, जाम भारी वाटते इथे बसलो तर जाम भारी. आता मॅच पण बघायला भेटते ना आमच्या रुपांश भाईला. मग कसा विषय एकदम हार्ड आहे ना रुपांश भाई, हार्ड आहे ना. हो चला गाईचं दादा. हो दादा काय आपल्या हॉटेलला काय स्पेशल? आपल्याकडे फूडमध्ये तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत. म्हणजे ढाब्याच्या पलीकडे जाऊन आपण तंदूर असेल, चायनीज असेल, इंडियन्समध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर कॉन्टिनेंटल आहे, म्हणजे लहान मुलांना पिझ्झा पास्ता वगैरे आवडतं ते ठेवले. डिझर्ट्स आहेत जे आपण स्वतः बनवतो इकडे. बरोबर. म्हणजे आपल्याकडे आगरी स्टाईलचं जेवण तर आहेच, पण एक काला मसाला जो आहे ते पण आम्ही इकडे बनवलं स्पेशल. बरोबर. आणि त्याच्यानंतर जे आपलं आहे याच्यामध्ये येतो सॉरी मटन चंपारण येतो, जो बिहारचा स्पेशल आहे, जो आम्ही चुलीवरती बनवतो मटक्यामध्ये वगैरे. तर तो आपल्याकडे आहे. बिर्याणी आहे. म्हणजे स्टार्टर्स वगैरे तुम्ही बघितले तर म्हणजे नवी मुंबई आणि मुंबईला जायची गरज नाही आहे. एवढं चांगल्या प्रकारचे फूड जे आहे ते आपण इकडे आपल्याकडे बनवतो. आपल्या हॉटेलमध्ये किती पब्लिक बसू शकते जेवायला? आपल्या हॉटेलमध्ये आत्ता तरी 450 पब्लिक बसेल एवढी आपण सिटिंग कॅपॅसिटी बनवलेली आहे इकडे. ओके. आणि AC आहे, कॉमन फॅमिलीसाठी AC आहे, एक ग्रीक पण बनवलं आहे. आता हा जो आहे पैसा जो पूर्ण फॅमिलीसाठी आहे का? हां, ह्याच्यामध्ये कॉमन आहे, सगळे बसू शकतात. आणि फॅमिली कपलसाठी तिकडे कॉटेजेस पण आहेत. त्याच्यामध्ये प्रायव्हेट कॉटेजेस आहेत. त्याच्यानंतर ग्रीक थीम आहे आणि आपल्याकडे डेली लाईव्ह म्युझिक असते गार्डनमध्ये. आणि आता फॅमिली येतात, आता कोणाला ड्रिंक वगैरे करायची असेल तर मग आपल्याकडे फॅमिलीच्या 98 to 95% फॅमिली क्राऊडच आहे. त्यामुळे तुम्ही ड्रिंक कुठेही बसून करू शकता फॅमिलीबरोबर. तुम्हाला जर लाईव्ह म्युझिक ऐकायची आहे रोज, बरोबर, तर तुम्ही गार्डनमध्ये बसू शकता. इकडे मॅच वगैरे बघायची तुम्ही इकडे बसू शकता. इथे लाईव्ह मॅच चालू आहे, सुद्धा मॅच पण चालू आहे. बाकी आता काय मेन स्टार्टर वगैरे कसं काय? आता स्टार्टरमध्ये मी तुम्हाला तंदूरमध्ये आणि जे काला मसाला आहे आमच्याकडे, ग्रीन चिली सॉसमध्ये जे प्रॉन्स वगैरे बनतात, बरोबर स्पेशल आहेत. म्हणजे आठवणीने लोक खायला इकडे पुन्हा पुन्हा येतात. म्हणजे आतापर्यंत हॉटेल सुरू असं तुमच्या हॉटेलला एकदम फेमस आयटम काय भेटतात खायला? फेमसमध्ये तुम्हाला काला मसाल्यामध्ये स्टार्टर आहेत. तंदूरमध्ये आमच्याकडे आलिशान टिक्का आहे, जो सगळ्यात हायेस्ट सेलिंग आहे. त्याच्यानंतर मशरूम कुरकुरे आहेत, क्रिस्पी लोटस स्टीम आहे, चिकन पॉपकॉर्न वगैरे आहेत. जसे खूप सारे स्टार्टर्स आहेत की ते लहान मुलांना पण आवडतील, आपल्या फॅमिलीला आवडतील. म्हणजे जसं आपल्याला तिखट हवं आहे, मीडियम पाहिजे, नॉन स्पायसी पाहिजे, सगळ्या प्रकारचे आपण स्टार्टर्स ठेवलेले आहेत. ओके. तर चला मग आता तुम्ही पण आमच्यासोबत जॉईंट व्हा. हां, आज तुम्हाला चिकन रान आहे आमच्याकडे, तो खायला घालतो. चिकन रान? हां, अरे बापरे. प्रॉन्स ग्रीन चिलीमध्ये आहे. तर गायचं हा जो चिकन रान आहे ना, चिकन रान हा मी भरपूर ठिकाणी ऐकले म्हणजे, आणि भरपूर हॉटेलला आले, फेमस होत चालले चिकन रान. पण आता दादांच्याकडे मला बघायचं चिकन रान कसं. आणि मी काय बोलतो दादा, आपलं एक्झॅक्ट लोकेशन, आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि कुठल्या एरियामध्ये आपलं हॉटेल, आपल्या जो इंस्टा यूट्यूब फॅमिलीला पूर्ण लोकेशन तुम्ही सांगा एकदा जरा. पळसवा फाट्यापासून जो मुंबई गोवा हायवे आहे, पळसवा फाट्यापासून 3 किलोमीटर वरतीच आहे हा, टुवर्ड्स अलिबागला पेनला जाताना. पाटील स्नॅक्स कॉर्नर बाजूला लागून आहे, प्युअर व्हेज तो आपलाच आहे नाश्त्याचा स्नॅक्स कॉर्नर. त्याला लागूनच हा द विलेज आहे. म्हणजे 3 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तुम्ही अटल सेतूवरनं आलात तरी पळसवा फाट्यावरनं इकडे राईट घेतला अलिबागसाठी पेंटसाठी तरी तुम्ही 3ऱ्या मिनिटाला पोहोचाल. आणि जवळपास इकडे हा जो एरिया आहे हा फूड हब आहे. म्हणजे इकडे खूप सारे ढाबे आहेत. पण आपण ढाब्याचं जेवण तर आपण देशी जेवण तर ठेवलेलंच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण एक चांगल्या प्रकारचं जे चांगल्या रेस्टॉरंटमध्ये फाईन डायनिंगमध्ये जे जेवण भेटलं पाहिजे तेही आपण इकडे ठेवलं. म्हणजे आमची बिर्याणी वगैरे तुम्ही जर ट्राय केली तर तुम्ही म्हणाल की अशी बिर्याणी आम्ही आतापर्यंत कुठे जवळपास खाली नाही, अशी टेस्ट आहे आपल्याकडे. आपल्या ब्लॉगमध्ये आणि रील्समध्ये आज काय काय दाखवायला भेटेल? आज तुम्हाला मी स्टार्टर्स दाखवतो खूप सारे. मेन कोर्स आहेत, डेझर्ट्स आहेत. तर ते तुम्ही जे खाल्ल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच खाल्ल्यानंतर मला रिव्ह्यू द्या की टेस्ट कशी होती. आणि आपल्याकडे छोट्या मुलांसाठी आईस्क्रीम, थंडा, ज्यूस वगैरे काय? छोट्या मुलांसाठी पण आपल्याकडे एक स्पेशल मेनू कार्ड पण त्याच्यासाठी ठेवलं आहे की जेणेकरून छोट्या मुलांनी एखादी ऑर्डर केल्यानंतर वेस्टेज होऊ नये म्हणून एक किड्स मेनू पण आपण ठेवला आहे. त्यांच्यासाठी डेझर्ट्स आहेत, फालुदा आहे, सिझलिंग ब्राउनी आहे, गाजर हलवा आहे, त्याच्यानंतर पेस्ट्रीज आहेत बऱ्याचशा, त्या पण आपण ठेवल्यात. म्हणजे लहान मुलांना आवडतील अशा खूप साऱ्या गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत की त्यांना त्यांच्या आवडीचं भेटलं पाहिजे. तुम्ही लहान मुलांसाठी आमचा किड्स प्ले एरिया बघितलं असेल, ते दाखवतो मी. हां, थोड्या वेळा मोठं आम्ही करून ठेवलं कारण सगळ्यांना एन्जॉय करता आलं पाहिजे मुलांना, त्याच्यासाठी आपण ते सगळं ठेवलं. तर मुलांसाठी पण खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. गाईस, ते दादांनी आपल्याला पहिलं हॉटेल दाखवायला नेलं आणि आपण पूर्ण हॉटेल बघून आलो आहे. तर दादाला बोललो थोड्या वेळाने पूर्ण आपण ब्लॉग घेऊ, ब्लॉगमध्ये तुम्ही थोडीशी माहिती पण द्या. आणि दादा मस्तपैकी आपल्याला माहिती देतात एकदम जबरदस्त.
आणि अजून दादा आपला हॉटेलचा कॉन्टॅक्ट नंबर काय, जर पब्लिकला जर लोकेशन नसेल भेटत तर कॉन्टॅक्ट करून आपली पब्लिक येऊ शकते ना इथे. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतोच देतो 1 मिनिटामध्ये. ओके. दुसरं मला एवढं सांगायचं की आपल्याकडे जी क्वांटिटी आहे जेवणाची, क्वालिटी आणि क्वांटिटी ही ह्या संपूर्ण एरियामध्ये सगळ्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजे मी आतापर्यंत खूप लोक बघितलेत की त्यांना दोघांनी जेवण केल्यानंतर पण पार्सल घेऊन तुम्हाला जाताना दिसणार, कारण आम्ही क्वांटिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही. कारण आमचं पहिल्यापासून एकच गोष्ट, जर माणूस पैसे पेड करतोय तर पैसे देतो त्याला त्याचा पूर्ण फायदा झाला पाहिजे, हा आमचा गोल आहे. आता आपल्याला समाज तुम्ही जो डिश देणार त्याच्यामध्ये क्वांटिटी आता समजेलच पूर्ण पब्लिकला. हां, ती क्वांटिटी तुम्हाला तुमच्या टेबलवरती जी सर्व होईल जी नॉर्मल क्वांटिटी आहे सगळ्यांसाठी तीच कॉमन तुम्हाला पण आम्ही सर्व करणार. म्हणजे असं नाही की तुम्हाला ते स्पेशल क्वांटिटी आम्ही दाखवण्यासाठी जे आम्ही कस्टमरला देतो तीच क्वांटिटी आपल्याला पण देणार. चालेल, तर नक्कीच गाईच आता आपल्यासोबत आपली गँग आलेली आहे बघा. तर चला बसून जा. तर चला गाईच, आता आपण इथं बसलेले आहे. रुपांश, आदेश, ओम्याबाई. हा खास रील बनवायला असतो हा का, हा आणि हा अगं आता दोघं जण जरा ट्रेंडिंगला आहेत रील्समध्ये. भरपूर लग्नांच्या ऑर्डरी वगैरे भेटतात त्यांना दोघांना, चांगले बनवतात एकदम मस्त. आता गाईस सो आता पहिली आपली ऑर्डर आलेली आहे. दादा हे काय आहे? ही शेजवान तंदुरी आहे. शेजवान तंदुरी. तर गाईस ही आहे शेजवान तंदुरी. आणि दादा हे काय आयटम आहे? हे मशरूम कुरकुरे आहेत. मशरूम? हां, मशरूम कुरकुरे व्हेजमध्ये आहेत का? व्हेज. मशरूम कुरकुरे आहेत, व्हेजमध्ये आहेत. तर चला गाईचा आता आपण थोड्या वेळाने टेस्ट करून बघणार आहे. त्याच्या अगोदर आता आम्ही एक थोडीशी मस्त रील बनवतो. तर गाई चिकन रान आलेलं आहे बाबा. तुम्ही चिकन रान जबरदस्त आहे, मस्त बघा. टमाटर, अंडी वगैरे आहेत आणि चीज वगैरे त्याच्यावरती. तर हे काय चिकन रान? हां, हे चिकन रान आहे. हां, त्याच्यासोबत आमची ही विलेज स्पेशल चटणी आहे. असं का? ग्रीन चटणी तुम्हाला सगळ्यांकडे भेटणार बरोबर. हां, पण ही चटणी तुम्हाला दुसऱ्या कुठे भेटणार नाही. ही आमची स्पेशल चटणी आहे. स्पेशल चटणी. चिकन रान आणि फिश बरोबर आम्ही देतो. हां. ती चटणी टेस्ट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ती चटणीची टेस्ट किती भारी येते. बरोबर. अजून भरपूर आयटम यायचे बाकी. ते हे सध्या स्टॅटर आहेत, अजून येतात. आणि आपल्याला आज रुपंश काय बोलतं, कसं काम? हा, डेंजर काम. भावांनो कसं वाटला? हा, एक नंबर आहे ना? भाऊ बोलतात एक नंबर, तर मग विषय हार्ड आहेच. तर आता आलेले आहे प्रॉन्स ग्रीन चिल्ली आलेली आहे. प्रॉन्स ग्रीन चिल्ली. दादा आयटम कसं बनवलं तुम्ही? नवीनच काहीतरी ऐकायला भेटतं. स्पेशल आहे. तुम्हाला प्रॉन्स ग्रीन चिल्ली भेटेल, चिकनमध्ये भेटेल आणि पनीरमध्ये भेटेल. ओके. पण ह्याची टेस्ट तुम्हाला कुठेच भेटणार नाही. हा ना, ही आपली पण मी आता चटणी थोडीशी टेस्ट केली, जबरदस्त आहे. चटणी आपली स्पेशल आहे. मी तुम्हाला सांगितलं ही चटणी तुम्हाला नॉर्मल कोणत्याच हॉटेलला भेटणार नाही. हा ग्रीन चिली सॉस जो आहे हा पण तुम्हाला कुठे नॉर्मल भेटणार नाही, कारण ती आपली स्वतःची रेसिपी आहे. तर गाईज आता मच्छीमध्ये काय आलंय मला काही माहिती नाही. मी दादाला विचारतो आता मच्छीमध्ये काय आलंय असा? हे पॉपलेट तंदुरी आहे. पापलेट तंदुरी आहे का? स्पेशल आहे. हेल्दी आणि जे डाईटवाले लोक आहेत, जिमवाले खास ते लोक जास्त प्रिपेअर करतात. अरे वा. आणि नॉर्मल ज्यांना फिश आवडतं. आणि मच्छीमध्ये काय काय भेटतं आपल्या इथे? आपल्याकडे सुरमई आहे, पॉपलेट आहे, रावस आहे, त्याच्यानंतर बोंबील आहेत. ह्या 5-6 व्हरायटी आपण फिशमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि आपल्याकडे आपले जे बोंबील आहेत ते पण स्पेशल बोंबील आहेत. म्हणजे नॉर्मल बोंबील तवा फ्राय वगैरे आणतो, त्याच्या पलीकडे जाऊन आपण बोंबीलमध्ये पण फिश म्हणजे ह्या पॉपलेट सुरमईच्या बरोबर बोंबील आपण घेऊन आलो. तेवढ्या चांगल्या प्रकारचे बोंबील आपण येतीलच ना थोड्या वेळात. हो हो. गाय अशा प्रकारे भरपूर सारे तुम्हाला इथे आयटम बघायला भेटतील. इथे बघा आता किती आयटम आलेले आहेत. भरपूर असे आयटम आलेले आहेत, अजून यायचे बाकी आहेत. गाईज आता आलेले आहेत इथे मोजिटो आलेले आहेत. हा तर मला असं वाटतं पेरूचा आहे. हा कसला आहे? स्पेशल आहे का? ब्लूबेरी मोजिटो. आता आपण दादाला विचारतो, दादा काय आहे स्पेशल आहे? इकडे जर तुम्ही बार काउंटर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडं कॉकटेल आणि मॉकटेलमध्ये एवढ्या व्हरायटी ठेवल्यात आपण. बरोबर. नॉर्मल काय होतं की फ्रेश लाईम सोडा आणि मोजिटोच्या पलीकडे कोण जात नाही, पण आपण इकडे खूप व्हरायटी ठेवलं की प्रत्येकाची चॉईस अशी स्पायसी पाहिजे, कोणाला मीडियम पाहिजे, सगळ्या प्रकारचे आपण कॉकटेल मॉकटेल ग्रेड ठेवलेलं. म्हणजे स्पेशल बारटेंडर त्यासाठी आपण ठेवलं की येणाऱ्या कुठल्याच माणसाला असं नाही वाटलं पाहिजे की अरे मला ही आवडणारी गोष्ट इकडे भेटत नाही. बरोबर. तर गाईज आता आम्ही मशरूम कुरकुरे मशरूम कुरकुरे टेस्ट आहे भाई कडक एकदम नंबर 1 नंबर. चटणीला भी भात टेस्ट आहे. बघू एक पीस उलू दा नंबर. गाईज ही चटणी पण आहे ना, चटणी स्पेशल चटणी त्यांच्या हॉटेलला पण लय भारी लय भारी. चटणी भारी खतरनाक.
काय खातं विषय कसा विषय एक नंबर विषय भाई. तर चला आता खाता मी इथं मध्ये प्रॉन चिल्ली खातो. टेस्ट कशीच आहे मिशेल बोलून पाहिजे नाही बोलून पाहिजे रुपांश नंबर टेस्ट आहे. पैसा वसूल आहे. पापलेट भी आहे. चिकन रान आहे म्हणजे भावाला बी विचार कसं लागतं. सिद्धेश भाई कसा आहे इलूदा. ठीक आहे. व्हॅनिला भाई खतरनाक लागतंय आणि पेरू ज्यूस खतरनाक आहे भाई खतरनाक. एक दालचिनीचा काहीतरी फ्लेवर तो हा दालचिनी फ्लेवर काहीतरी. अरे काय भाई एक तू नंबर टेस्ट. थांबाचं नावच नाही घेस. तांबाचं नाव ना म्हणजे एवढं टेस्ट आहे ना एकच नंबर लागतं. काहीच काही पण बोला हॉटेलला जेवायला आल्या विषय हार्ड आहे एकदम आणि जाम भारी आहे एकदम जाम भारी. ते सबको दो इलोदा कसा विषय ना दे ना डायरेक्ट पेरू मसाला लगा के पेरू मसाला लगा के गाईस पेरू मसाला लावून आज जाम भारी आहे एकदम भारी. गाईस आता आपण खायला सुरुवात केलेली आहे. खाऊया हम्म? खाऊया नाही तुम्ही खा. सर्वजण खायला मस्त. आता मी पण बिलागलो खायला guys. पापलेट तंदुरी खायची अजून पापलेट तंदुरी. काय आता काहीतरी ऑर्डर आलेली आहे आपल्याला. आता आपण त्याला विचारू आता काय आलेलं आहे. वेज में क्या है भाई. वेज में है क्या नया कुछ आइटम है. ठीक है तो चलो सबको सर्व करो गाइस. 101 आयटम आहे 101 आयटम. आता आपण यांना विचारूया कसं लागतं आणि कसं नाही ते. सिद्धेश भाऊ कसं लागतंय. चिकन राम होता हा एक नंबर भाई तेच खतरनाक आहे. चिकन रान एक नंबर लागला ना. सौ कसं आहे नियोजन एक नंबर लागतं. आद्या एक नंबर कॉलबी एक नंबर. रुपांश काय तू तर नुसते जोरच घेतले. पापलेट बाकी आहेत. पापलेट बाकी आहेत गाईस. पापलेट बाकी आहे बघा. पापलेट पण आहे तिथे आता. पापलेट पण त्याला सांगतो तमा भाई करायला. मिशेल काय खातं भाई आपल्या आगरी कोली समाजात आणि अनेक समाजात सर्वांचा फेवरेट वस्तू म्हणजे काय गाईस पापलेट. पापलेट दादा काय पण बोला बोलायचं म्हणून आम्ही बोलत नाही. जे आज तुम्ही जे काहीतरी मेनू दिले आम्हाला ते मेनू असे आहेत ना काहीतरी नवीन दाखवलं तुम्ही आणि पब्लिकला पण आहे ना नवीनच खायला आवडतं. हां सगळ्यांपेक्षा काहीतरी हां. वेगळं असलं पाहिजे. आणि जे टेस्ट आहे ना टेस्ट खतरनाक जे तुम्ही ब्लॉगमध्ये बोलले जेव्हा खायच्या अगोदर तुम्ही बोलत होते पण आता जी आम्ही टेस्ट बघितली ना जबरदस्त टेस्ट आहे. म्हणून मी तुम्हाला खायच्या आधी म्हटलं की मी सांगण्यापेक्षा तुम्ही खाल्ल्यानंतर मला नाही खरंच टेस्टला किती पण कस्टमर येऊ दे कोणी पण येऊ दे कमेंटमध्ये ना तो रिटर्न सांगेल का आम्ही सॅमीचा ब्लॉग बघितला आणि आम्ही बोलिलो आणि टेस्ट होती ना एक नंबर टेस्ट होती. कमेंटमध्ये फक्त एवढंच येणार का एक नंबर टेस्ट होती म्हणून. कसा बी लागले गावला ना आता. हा चिकन लेग पीस मगासपासून बघता बाई. तर गाईचं आमच्या भावाला नुसतं लागतं डोकं. बाईने 2 डोकं बोट्या घाल्या मजबूत काम करले. हा काम करायला पाहिजे. मी नाही बी करला ना कारण की जेवायला आल्या. हो जेवायला आल्या तर जेवायचा. हो मग कसा होता विषय. एक नंबर भाई टेस्ट ना बक्षीस सॉलिड. हा टेस्ट भारी आहे. टेस्ट भारी आहे ना. टेस्ट करा फुल बिलगली. ओमेलो झाले. हो मी लूल झाला खाऊनच. अजून जेवण यायचं बाकी बाई. तर काही जेवण पण तुम्हाला दाखवत. आता जेवण यायचं बाकी आहे. त्याचे मटका बिर्याणी वगैरे जाम भारी भेटते. गाईच पोरा दमली रे दमली. सगळं संपवला. कसा वाटला रे. एक नंबर ना विषय. एक नंबर गाईच सगळं संपवली. इकडं बघा इकडं बघा अजून ते बघ टाटांचा बी त्या बी नसोरीत बघा. उद्या आमच्या मोठ्या आईला ब्लॉग बघायला मजा येईल 100%. हे बघ चल आता गाईच आता आपल्याला जेवण आलेलं आहे आणि हंडे आलेले आहेत. आता आपल्याला ते हंडेबद्दल काही एवढं काही माहिती नाही पण
पण दादा आपल्याला मस्तपैकी माहिती देते, त्यामुळे आपल्याला जास्त काही बोलायची काही गरज लागत नाही. दादाचं हॉटेल आहे आणि दादा एकदम परफेक्ट माहिती देते. आपल्या पोरांनी परत एकदा विचारू, कसा भाऊ लागला विषय? भाऊचा विषय असं हा आज भारी लागला. भाऊचा विषय लय भारी लागला. हो ना, कसा विषय? एक नंबर होता स्टार्टर. स्टार्टर एक नंबर होता. आणि आता आलेलं आहे जेवण. तर आता आलेली आहे बघा, ही हंडी आलेली आहे काला मसाला. काय दादा यो? हा काला मसाला आहे. काला मसाला म्हणजे नावच काला मसाला. येस, याची टेस्ट तुम्ही बघायला म्हणजे आपण कोकणी स्टाईल खातो, आगरी स्टाईल खातो, मालवणी स्टाईल खातो. आपल्याकडे हे तिन्ही असून चौथा आपण काला मसाला पण आणलाय. असं आहे का? घाटावरचं जे जेवण असतं ना प्युअर, प्युअर तसा वाला तो घाटी मसाला म्हणजे काळा मसाला आहे की तो खाल्ल्यानंतर आपल्याला असं वाटणार की आपण घाटावरती येऊन शेतावरती बसून नाही का असं चिकन वगैरे खातो. हा ती टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटेल. असं आहे का? हा. तर चला गाईच, आणि आता आम्ही बघा परत मागवलेले सर्वांना एकच आहे बघा. 1 2 3 4 5 6. यो बोलतो मला नाही प्यायचा, बोलतो मला बोलतो जेवायचं आहे. जास्त झाली याला, दारू जास्त झाली आहे. इथे आलेले आता नान आलेले आहेत. रोटी बास्केट आहे. रोटी त्याच्यामध्ये रोटी बास्केट, त्याच्यामध्ये रोटी तुम्हाला बास्केट. कस्तुरी नान भेटणार, बीटरूटची रोटी भेटणार, बाकी तर सगळं नान, लच्छा पराठा ते सगळं आहेच. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण एक कस्तुरी नान पण बनवलं नवीन आणि एक बीटरूट रोटी पण बनवले. गावठी कोंबडा भेटतो ना? हा, अजून? गावठी आगरी स्टाईलमध्ये एकदम भारी. आणि अजून अजून हे चंपारण आहे, मटन लावडी वगैरे ते नाही माहिती वाटते. नाही माहिती. ती आपली Okay. हे ती हा, हा. लावरी लावरी हा, हा. हा, लावरी नाही आपल्याकडे, लावरी ते नाही. नाही का? ओके, बाकी हे सर्व आहे. हेल्थ के लिए सही है. अरे तू किधर था कब से? तेरा वेट कर रहा था. तेरे बारे में थोड़ा सा सुना कि अच्छा बात करता है, अच्छा कॉमेडी करता है. तो ये कौन सा नान लाया अभी? इसे बीट रूट की है. बीट हमारे रोटी. यहाँ का स्पेशल है और कहीं दूसरा जगह नहीं बनता सर ये वाला. अरे तेरे को इधर रखना मांगता है सामने. एकदम जबरदस्त बोलता है तू तो. ये हमारे यहाँ का स्पेशल है सर. अच्छा, आपके लिए सर एक पीस दूँ? ये नहीं नहीं नहीं, ये खत्म होने तो पहला. हेल्थ के लिए सही है सर. आप बाद में खाता है ना सर. टेंशन मत लो आप. सर आपके लिए सर हाँ, ये सर को दो. हेल्थ के लिए सही है सर. हाँ, ये सर का पेट बड़ा है. पूरा दिन चालू रहता है उसका मुंह. कस्तूरी दे दो. हाँ, सुबह शाम. ओके थैंक यू सर. ओके सर, आपकी कुछ सेवा करूँ क्या? अरे बाबा बाबा बोलला येतात अजून. थैंक यू सर. हाँ सर, आपको कैसा लगा हमारा काला चिकन, चिकन काला मसाला? ये सरकपुटे इनको बहुत नॉलेज है. चिकन मटन चंपारण, सिर्फ चिकन का बताएंगे. मटन चंपारण. मटन नहीं, पहले टेस्ट करो. ग्रेवी टेस्ट है. लेकिन एक आया बहुत मस्त. फुल मजा घेतो यांची. काला चिकन कैसा लगा? त्याचा मजा घेतो. डोंट दिस टाइम. शेट, इसको पूछो ना. छोटा सेट आप बताओ, अंडा कैसे लगा आपको? अच्छा लगा. मुर्गे का खाना है अंडा? मुर्गा का था मुर्गी. अब बदक का है ना. बदक का. तो उसका अंडा अच्छा लगता है, डायनासोर का. थैंक यू सर. वाताला सुंबी काय. थँक्यू सर. सर थँक्यू. हेच बिर्याणी आलेली आहे. दादा कोणती बिर्याणी? मटका बिर्याणी, ही चिकन मटका बिर्याणी आहे. चिकन मटका बिर्याणी. त्याचा सुगंध तर इकडे आलाच असेल. सुगंध जबरदस्त आहे. हा, खाल्ल्यानंतर तुम्हाला अजून मजा येईल. तुम्ही म्हणाल की अशी बिर्याणी मी आतापर्यंत मला आठवत नाही कधी खाल्ली आहे. एवढी सुपर आणि टेस्टी बिर्याणी आपली. गाईच जिरली आता. जिरली भाऊजाची. कसं जिरली ना इलुदा, जिरली काय चांगलीच. हा काहीच जिरली. मी काय म्हणता, नसेल संपत तर पार्सल जाऊ का? पार्सल जाऊ. तुझं नो बोलतात. तर ठीक आहे गाईज, आम्ही खाता आता. सॉरी खत नाही तर फालुदा पण यायचा बाकी आहे. बाकी टेस्ट बेस व्हेरी नाईस, खतरनाक. आणि हे जे आज आयटम आपण खाल्लेले आहेत, हे असं कुठले हॉटेलमध्ये बघायला नाही भेटणार. नवीन होता. सगळं नवीन होतं. आता कसं होतं सगळं युनिक एकदम गाईस आता इथे स्पेशल फालुदा आलेला आहे. हे काही फालुदा खात नाही, मग आता आम्हालाच खायला लागेल. तर चला खाऊन घेतात फालुदा. तर चला मंडळी, आता जेवण वगैरे केलं. जेवण केल्याच्या नंतर आपण मस्त पैकी फालुदा खाल्लेला आहे. तर गाईस, जर इथे तुम्हाला फॅमिलीला घेऊन यायचं असेल, कपल्स जर यायचं असतील, तर पूर्ण हा जो रूम बघू शकता तुम्ही, एसी रूम आहे. आणि इथे तुम्हाला टीव्ही पण दिलेली आहे. टीव्ही पण बघू शकता. आणि एवढी जण हे बघा, फॅमिलीसाठी बसू शकताय, कपल्स बसू शकताय. इथे 4 जण, इथं 8 जण, 10 जण
तुम्ही एवढे जण बसू शकता. आणि हा जो खास रूम बनवलेला आहे फॅमिलीसाठी, तर तुम्हाला अजून मी दाखवतो. तुम्हाला जर लाईव्ह सॉन्ग वगैरे ऐकायचे असतील ना आणि छोट्या मुलांसाठी जर खेळायचं असतील तर चला आपण जाऊ दुसऱ्या तिकडे. गाईज तुम्हाला तो रूम दाखवला. आता इथे पण तुम्ही बघू शकता भरपूर जण जेवायला बसू शकतात. आणि खास कपलसाठी तुम्हाला तिकडे रूम पण आहे. मस्त वेगळे रूम आहे ते बघा. ते पूर्ण रूम दाखव. आणि चला आता छोटी मुलं कशी घेतात ते तुम्हाला दाखवतो. पण बघे काही खास कपलसाठी तुम्ही बघू शकता. मस्त वेगळे रूम आहे ते बघा. हे कपलसाठी. आणि इथे पण भरपूर जण बसू शकतात. रुपान शेठ झोका गेलतं का? थांब एक मिनिट, ये खाली. हे रुपानला फुग्यात टाकायला पाहिजे सॅमी शेठ. काहीच खास म्हणजे तुम्हाला आता मी दाखवतो. मागाशी जेव्हा मी आलेलो ना सुरुवातीला, तर इथे पूर्ण फॅमिलीमध्ये पूर्ण भरलेला होता जेवणासाठी. आणि इथे लाईव्ह सॉंग्स वगैरे तुम्हाला ऐकायला भेटेल. आणि बघा आपली छोटी पोरा कशी खेळतात बघा. यो आनंद खास इथेच नाही छोटी मुलांसाठी. आणि बघा पायवरती ठेव, पायवरती ठेव, हा? पायवरती अरे ठेव. ना. हा बघ कसा स्प्रिंग भरला गे. ए, रु- अंडी घालतात. रुपानचा थांब, रुपानचा फेवरेट अंकल आला. अंकल कैसा क्या है काम? काम फिट है क्या बरोबर आहे खेळ? क्या? बरोबर आहे ना? वल्ले वल्ले अरे शाबाश शाबाश. और एक छोटा बच्चा ले जाना चाहिए. हा, मी आहे ना. चल बेटा सर. ए मी पण बसला सॅमी. यही होता है देखिए. छान जाई मी पण. होगा ना अंकल, सब होगा. अंकल धीरे तो. अंकल धीरे धीरे. हो मी हा खालशी जायला पाहिजे होती. मस्त बघा काही बारकी पोरं आता जेली इच्छा ठेवून म्हणून ता- मी बारका पोरं दिले नाही याच्यामध्ये बसलो. काय जास्त फास्ट नको. ए, थांब चक्कर ये, थांब थांब हे ना नको तर बंद कर. थांब थांब थांब. हो. हो. इकडे तिकडे होतं. अरे तो तसाच आहे सॅमी. आपलं वजन किती मागे नाही मंडळी, आता Birthday आपण साठी सर्व बी guys. सर्व दाखवलेलं आहे. आणि आता खास बर्थडे साठी केक कापायला बघा. हे हॅपी बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो आजाद. हजारों साल हे मेरी हे आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू. सिंगर व्हायला पाहिजे होता तू, सिंगर. चला तर अशा प्रकारे आता आपण निघणार इथून घरी जायला. हे बघा मस्त पैकी बघा. वॉशरूम पण एवढे भारी आहेत ना गाईस, जाम भारी वॉशरूम मध्ये. आणि इथे वरती पण रूम आहेत बसण्यासाठी. आणि तुम्हाला जर सेल्फी पॉईंट पाहिजे असेल ते बघा सेल्फी पॉईंट. हां मस्त सेल्फी पॉईंट आहे. अजून सेल्फी पॉईंट पाहिजे असेल ते बघा सेल्फी पॉईंट. इथे पण तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. आणि तुम्हाला लाईव्ह लोकेशन वगैरे पूर्ण दाखवलेलंच आहे आपण कसं लोकेशन आहे. आता जर अलिबागला जायचं असेल ना कोणाला, अलिबागला पेनला, तर सरळ बाई इथून अलिबाग पेनला जायचं असेल ना तर समोर तुम्ही बघू शकता हॉटेल आहे. आणि चला काय तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस पूर्ण आपण दिलेलाच आहे. नक्की तुम्ही एकदा विजिट करा. जर तुम्हाला जर ना तुम्ही घरामध्ये ना रोज 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 तो जेवण खाऊन कंटाळा आला असेल ना तर या हॉटेलला नक्की तुम्ही एकदा विजिट करून बघा. काहीतरी वेगळं जेवायला भेटेल, म्हणजे काहीतरी वेगळाच. तर चला जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी, जय कोहली.